सुख के सब साथी दुख में ना कोई. 1970च्या दशकातील गोपी चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं सुख के साथी दुख में ना कोई ही ओळ आज यवतमाळकरांनी पूर्णपणे चुकीची ठरवली आहे. सुखाच्या दिवसामध्ये प्रत्येकजण सोबत असतो, परंतु स्पर्धेच्या युगामध्ये समाजसेवेचे सुद्धा भान राखणाऱ्या यवतमाळ येथील समाजसेवकांनी एखाद्या दुःखामध्ये सुद्धा सहभागी होऊन त्यांचं दुःख विभागून घेता येऊ शकले. ही काल एका घटनेतून सयाबाई बापूराव केजगीर राहणार ही मागील अनेक वर्षापासून यवतमाळमध्ये आपला मुलगा सुभाष व नातू यांच्यासह भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत होते. हक्काचे घर यवतमाळमध्ये नसल्यामुळे मिळेल त्या ठिकाणी रात्र काढून पुन्हा भिक्षा मागून आपला दिवस व्यतीत करण्याची. अशा वेळी नातवाला आजारपणामध्ये गमावले. त्यातच आज मुलगा सुभाषला सुद्धा TB या आजाराने ग्रासले. सुभाषवर जिल्हा रुग्णालयामध्ये 1/6/2024 ते 19/6/2024 पर्यंत उपचार सुरू होते. दिनांक 19/6/2024 रोजी सकाळी 5:40 वाजता डॉक्टरांनी सुभाषला मृत घोषित केले. सुभाषचा मृत्यू झाल्याचे कळतात आई सयाबाईचे मानसिक संतुलन हरवले. आपला मुलगा आता आपल्या या जगात नाही या गोष्टीवर तिचा विश्वास बसत नव्हता. ती सरकारी दवाखान्यातून बाहेर पडली व बालाजी स्वीटमार्ट बांगरनगर या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत सापडली. निस्वार्थ सेवा फाउंडेशनचे रुग्णसेवक अनिकेत नवरे यांना ती आढळली. त्यांनी तात्काळ संदीप शिंदे यांच्याशी संपर्क साधून तिला आधार देण्याचे सुचवले. त्यावेळी नंदी फाउंडेशनचे निशांत सारे यांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला निवारा केंद्रात दाखल केले. भोवळ येऊन लोखंडी ध्वजावर कोसळल्याने सयाबाईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. किशोरी मिश्रा यांनी तात्काळ तिच्यावर प्रथम उपचार केले. दाखल करताना तिच्याजवळ तिच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा सरकारी दवाखान्याचा एक कागद चौकशी केली असता तिच्या मुलाचा मृत्यू होऊन तिचा मुलगा त्याच्या मुलाची शवागारात असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. सयाबाई केजगीर यांची अंतिम संस्कार करण्याची सुद्धा व्यवस्था नसल्यामुळे नंददीप फाउंडेशनने संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याची ठरवली. यामध्ये मोक्षधाम सेवा समितीचे सुरेश घोराठी, प्रशांत बिसेन, मोहन ठाकूर यांचे सहकार्य मोलाचे लाभले. पांडवगडा बायपास येथील हिंदू स्मशानभूमी येथील संपूर्ण मोक्षधाम समितीने हा हातभार लावल्यामुळे ही सेवा अलगद पार झाली. या अंतिम संस्काराला लागणाऱ्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी मोक्षधाम समितीने उचलली. सोबतच यवतमाळातील ज्येष्ठ समाजसेवक तथा नंददीप फाउंडेशनचे आधारवड अनंतराव कौलीकर जे सतत सातत्याने या मनोरुग्णांच्या सेवेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात असे आदरणीय अनंतराव कौलीकर सर, यासोबतच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे विजयजी उपलेंचवार, डॉक्टर दीपक घरजोडे सर, राजेश राजकुमार, जयकुमार यांनी सुद्धा अंतिम संस्कारकरिता मदत केली. यावेळी नंददीप फाउंडेशनचे तर्फे अध्यक्ष संदीप शिंदे, प्रसाद वाजपेयी, निशांत सायरे, अभिषेक बिनझोडे, आकाश कृष्णामुळे यांनी अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी पार पाडली. स्थानिक पांडवगडा रोड मोक्षधाम येथे मृत सुभाषवर अंतिम संस्कार करण्यात आला. बेघर मनोरुग्ण सुद्धा या अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत दाखल झाले, कारण त्या आजीच्या पाठीशी कोणीही नव्हते. एकही नातेवाईक नसताना त्या आजीला हातभार लावण्यासाठी नंददीप फाउंडेशनच्या टीमने खांदा दिला. प्रसाद वाजपेयी, निशांत सायरे व काही बेघर प्रभूजी यांनी त्या मुलाला खांदा दिला. गुरुवारी सकाळी सयाबाई केजगीर निवारा केंद्रात दाखल. निवारा केंद्रातील निवारा घेणाऱ्या सहकाऱ्यांना जेव्हा कळले की सयाबाईच्या मुलाचे निधन झाले आहे व तिचे सगळे सोयरे नाते कोणीही नाही,
तेव्हा निवारा केंद्रातील निवारा घेणारे दिलीप हजारे, मनोज मेश्राम, मोहम्मद फारूक, राजू आजनकर, शशिकला कुलसंगे, कजली बंगालची असून सुद्धा या अंतिम संस्कारात हजर होती. नथा आजी, शैला मावशी इत्यादी आप्त नातेवाईक बेघर मनोरुग्ण असून सुद्धा सुभाषच्या अंतिम संस्काराला यावेळी हजर राहून सयाबाईंना मानसिक आधार दिला. फाउंडेशनचे मनोरुग्ण सेवक निशांत सायरे, प्रसाद वाजपेयी, कृष्णा मुळे व अभिषेक बिनजोळे यांनी या चौघांनी मृत सुभाषला खांदा देऊन रीतसर अंतिम संस्कार पार पाडला. ज्यांच्या पाठीशी कोणीही नाही अशा निराधारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी नंददीप फाउंडेशनची ही टीम व या टीमचे सर्वत्र होणारे कौतुक व सर्वांची असलेली साथ हाच या सेवेचा विश्वास आहे. ज्या धडपडीने हे सेवक काम करत आहेत, नंददीप फाउंडेशन यवतमाळकर मिळून ही सेवा चालते आहे आणि ही सेवा अखंड तेवत राहणार आहे. यासाठी नंददीप फाउंडेशन करीत असलेल्या सामाजिक कार्याला आपण सर्वांनी साथ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे शतशः आभार. त्या आजीबाईच्या मुलाचा रीतसर अंतिम संस्कारसुद्धा पार पाडण्यात आला. त्या आजीबाईजवळ 1 रुपयासुद्धा नसताना नंददीप फाउंडेशनने केलेले हे कार्य सर्वत्र या कार्याचे कौतुक होत आहे. या ठिकाणी निशांत सायरे, प्रसाद वाजपेयी, कृष्णा मुळे व बेघर बांधव या ठिकाणी सरकारला उपस्थित होते. पांडुरंगकडा मोक्षधाम समिती यवतमाळ हे सतत सातत्याने या बेघर मनोरुग्ण असो वा बेवारस मृतदेह त्यांचा अंतिम संस्काराचा संपूर्ण खर्च उचलत असतात. पांडुरंगकडा मोक्षधाम समिती येथील आदरणीय ट्रस्टी आदरणीय संजयजी चिद्दरवार अध्यक्ष, आदरणीय सुरेश भाऊ राठी, तसेच प्रशांत भाऊ भिसेन, मोहनभाऊ ठाकूर हे नेहमी सतत सातत्याने या सेवेला हातभार लावत असतात आणि मोक्षधाम समितीने ठरवलेले आहे नंददीप फाउंडेशनच्या या कार्यात, या बेवारस मृतदेहांच्या कार्यात सुद्धा मोक्षधाम समिती साथ देणार आहे. अशा या पांडुरंगकडा मोक्षधाम समिती, हिंदू स्मशानभूमी यांचे या टीमचे नंददीप फाउंडेशनतर्फे संपूर्ण परिवारातर्फे आम्ही शतशः वंदन करतो. कारण आपल्यामुळेच ही सेवा चालते आहे. आपण सर्व मिळून जी हे सेवा कार्य करतो आहे हे अतुलनीय आहे. अग्नी देताना आजीबाईचा हात धरून निशांत सारे गोल फिरले. उद्या त्या आजीबाईच्या मुलाचा अंतिम संस्काराचे जे 3रा दिवस होईल, त्या 3रा दिवससुद्धा कोटेश्वर येथे त्यांची राखाडसुद्धा नेऊन शिरवण्याचा कार्यक्रमसुद्धा केला जाणार आहे. म्हाताऱ्या 70 वर्षाच्या आजीबाईने दिलेली ही मुलाला अग्नी, तिच्या वेदना, तिला होत असलेल्या वेदना अत्यंत भयंकर आणि वेदनादायी होते. अक्षरशः सर्वांचे डोळे यावेळी पाणावले. फाउंडेशन करीत असलेल्या या सेवा कार्याला आपण सर्वांनी सहकार्य करावे. नंददीप फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ही सेवा अनेकांपर्यंत पोहोचेल. बरेच बेघरांना, बरेच गरजूंना या सेवेची साथ मिळेल. नंददीप फाउंडेशन करीत असलेल्या सेवेला शतशः वंदन. जय हिंद, जय गाडगे बाबा.